सीना नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिलाय, कारण या परिसरामध्ये जी मल्लाव वस्ती आहे तिथे अडकून पडलेल्या लोकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 15 ते 20 जण पुरात अडकले होते। 6 जणांना अगदी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। 15 ते 20 नागरिकांना आणण्यासाठी आता महसूल आणि पोलिसांची एक टीम आता मल्लाव वस्तीवर दाखल झालेली आहे। बघा तिरे परिसरातील मल्लाव वस्तीत काय चित्र आहे। रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। अजून 15 ते 20 जण अडकल्याची माहिती समोर आली आहे। 6 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे। महसूल आणि पोलिसांची एक टीम आता मल्लाव वस्तीवर दाखल झालेली आहे। मुसळधार पावसामुळे हा सगळा परिसर पाण्याखाली गेलाय। आभाळातून बरसणाऱ्या पावसाच्या एका थेंबाबरोबर शेतकरी राजाची चिंता जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 8 ते 15 दिवसात पावसानं जोरदार अशी बॅटिंग केली आणि त्यामुळे याचा पूर्णतः फटका जो आहे तो नदीकाठच्या ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना बसतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे परिसरामध्ये। तिरे हे जे गाव आहे ते अगदी सीना नदीच्या काठावरचं गाव आहे आणि सध्या जे आहे आपण पाहू शकताय की सीना नदीचं पात्र जे आहे ती कशा मोठ्या पद्धतीने विस्तीर्ण झालेलं आहे। सीनेचं रौद्र रूप जे आहे ते आपण आता सध्या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय। खरं तर या ठिकाणी पूर्णतः शेती जी आहे ती पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या दृश्यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर या पाण्याच्या पलीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी 2 ते 3 वस्ती आहेत। जे 10 ते 20 लोक आहेत त्यांना आणण्याचं काम युद्ध पातळीवर या ठिकाणी सुरू असल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।